हाय फ्रेंड्स, आज आपण चिकन सुक्का रेसिपी पाहणार आहोत। त्यासाठी आपण सर्वप्रथम कढईमध्ये थोडे तेल घेऊयात। तेल गरम झाले की त्यामध्ये आपण खडे मसाले फ्राय करूयात। आता खडे मसाले फ्राय करून झालेले आहेत। आता आपण आले लसूण पेस्ट घालून चांगली परतून घेऊयात। त्यानंतर आपण 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, ते चांगले परतून घेऊयात। आता कांदा परतून झाल्यानंतर आपण एक मीडियम साईजचे 2 टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत, ते ॲड केलेले आहेत। आता ते चांगले मिश्रण भाजून घेऊयात आणि आता हे मिश्रण भाजल्यानंतर आपण त्यामध्ये हळद, चिकन मसाला, काश्मीर लाल मिर्च पावडर आणि घरगुती कांदा मसाला घातलेला आहे। हे सर्व मिश्रण चांगले भाजून घेऊयात, 1-2 मिनिटांसाठी वाफवून घेऊयात। तर आपले मिश्रण वाफवून झालेले आहे। त्यामध्ये मॅरिनेट केलेले चिकन घालून चांगलं परतून घेऊयात। थोडंसं आणखीन चवीपुरतं मीठ घालून घेऊयात आणि पुन्हा एकदा 2 मिनिटांसाठी वाफवून घेऊयात। आता आपले चिकन वाफवून झालेले आहे। थोडीशी कोथिंबीर घालून चिकन पुन्हा एकदा वाफवण्यासाठी ठेवूयात। आता चांगलं मिश्रण एकजीव करून घेऊयात आणि आता चिकन 25 मिनिटांसाठी आपण मंद आचेवरती शिजून देऊयात। आणि आता आपले चिकन तयार झालेले आहे। कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।